सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील होतकरू युवक युवतींचा सन्मान। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने भोर तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणवंत तरुण तरुणींचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हा सन्मान सोहळा 29 तारखेला भोर शहरातील सोनाली गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला। तालुक्यातील शासकीय क्रीडा, आरोग्य क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या 40 गुणवंतांचा शाल, सन्मान चिन्ह, गुलाब पुष्प तसेच डॉक्टर आनंदा कंक लिखित 100 धागे सुखाचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षे विविध उपक्रम राबवत आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बांदल यांनी सांगितले। त्यामध्ये आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत सन्मान सोहळा असे विविध उपक्रम राबवत असतात। तसेच एखाद्या गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष तारुण्यात आपल्या कुटुंबाला सोडून गेला असेल किंवा मोठ्या आजाराने ग्रासला असेल, अशा कुटुंबाला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान कायमच मदत करत असते। प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद बांदल, सचिव दीपक पार्ठे, अरुण राजीवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सभापती श्री मानसिंग बाबा धुमाळ यांचे विशेष सहकार्य लाभले। यावेळी लक्ष्मण पार्ठे, अरुण मालुसरे, सुरेश राजीवडे, माऊली बदक, मनोज धुमाळ, अनंता दुरकर, सुवर्णा दुरकर, तुषार साळेकर, सीमा तनपुरे, संतोष मस्के, ग्रामसेवक अनिल अभंग, सूरज आवाळे तसेच पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी मांडलेल्या मनोगतातून तरुण तरुणींना मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आनंदा कंक यांनी केले, तर आभार अरुण राजीवडे यांनी मानले। स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पार्ठे, भोर, पुणे।